तुम्ही स्क्रीनवरच्या फक्त कमेंट वाचा आणि तुम्हाला कळेल की किती ताईंचा वेट लॉस झालेला आहे. मोस्ट ऑफ 90% ज्या आहेत त्या मे बी ताईच आहेत. कारण कधी कधी मिस्टरांच्या अकाउंटवरून सुद्धा किंवा भावाच्या अकाउंटवरून लेडीज मेसेज करत असतात. तर किती जणांचा वेट लॉस झालेला आहे. फक्त साध्या एकदम सिंपल पद्धतीने माझा वेट लॉसच्या प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केली आणि तुमचा वेट लॉस झालेला आहे. याबद्दल मला खूप आनंद वाटतो की माझ्यामुळे लोक हेल्दी व्हायला लागले, ते पण घरगुती पद्धतीने. आज असंच मी तुम्हाला 5 असे पदार्थ सांगणार आहे, जे घरात तुम्ही माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये रोज बघता. हे 5 पदार्थ जरी तुम्ही महिनाभर खाऊन बघितले किंवा हे आयुष्यभर डाएटमध्ये ठेवले ना, तरी तुमचं वजन झपाट्यानं कमी होणार आहे. कोणतीही एक्सरसाइज करण्याची गरज नाही. फक्त 45 मिनिट वॉक किंवा अर्धा तास वॉक, कुठल्या झुंबाला जाण्याची गरज नाही, जिमला पैसे घालवायची गरज नाही. योगा केला तर चांगलाच असतो. ज्याला वेळ नाही आहे त्याला सांगते, काही असं करण्याची गरज नाही. जस्ट 30 ते 45 मिनिट चाललं आणि या 5 गोष्टी तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही घेतल्या तर तुमचं महिन्याभरात 2 ते 3 किलो ॲटलिस्ट 2 ते 3 किलो, मग जास्त 4-5 किलो वजन कमी होऊ शकतं. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. असं गॅरंटेड कुणाचं वजन सांगता येत नाही किती कमी होईल. कारण कधी कधी कुणाचं पाण्याचं वॉटर वेट असतं, त्याच्यामुळे जास्त वजन कमी होतं. पण कमीत कमी 3 किलो तरी वजन कमी होऊ शकतं आणि हे खूप आहे. 3 किलो महिन्याला, म्हणजे हाच हेल्दी वेट लॉस असतो. आता मी त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझं 6 महिन्यामध्ये 16 किलो वजन कमी केलं आहे. म्हणजे 15-16 किलो वजन कमी केलेलं आहे आणि त्याच प्रत्येक गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक गोडशी कमेंट करा. आता 5 पदार्थ सांगते. सगळ्यात महत्त्वाचं जे मी माझ्या वेट लॉसमध्ये ॲड केलं ते म्हणजे भाकरी. आता तुम्ही म्हणाल भाकरीनं कसं? भाकरीनं मग पूर्णच भाकरी खाल्ली का? नाही. मी आठवड्यातून नॉर्मली आपण 2 टायमिंगला जेवतो आणि 7 दिवस आपण 14 वेळा आपण जेवतो. त्या 14 वेळातलं एक 8 ते 9 वेळा मी भाकरीच खाल्ली. मंगळवारी चपाती, शनिवारी चपाती, रविवारी चपाती, पाहुणे आले चपाती. पण मोस्ट ऑफ मी भाकरी खाल्लेली. अजून गाड्या येतात. तर मोस्ट ऑफ मी भाकरीच खाल्लेली आहे. आता तुम्ही म्हणाल का मग गव्हाची चपाती कायमची सोडायची का? नाही. गव्हाची चपाती पण खायची आणि भाकरी पण खायची. पण जे मी 5 पदार्थ सांगणार आहे त्याच्यातला एक आहे तो म्हणजे भाकरी. म्हणजे चपाती कायमची सोडायची नाही. बरोबर? भाकरी खायची, चपाती खायची, पण जास्त मी भाकरी खाल्लेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण या तिन्ही प्लेटमध्ये एकदा तरी ॲटलिस्ट कडधान्य पाहिजे. 150 ग्रॅमपर्यंत. 150 ग्रॅम ॲटलिस्ट म्हणते मी, 200 ग्रॅम असेल तरी चालेल. पण एक मोठा बाउल भरून कोणतंही मूग असो, मटकी असो, छोले असो, आपला चणा असो, घेवडा असो, काही राजमा असो, कोणतंही एक कडधान्य तिन्ही वेळेला असेल तरी चालेल थोडं, पण ॲटलिस्ट एकदा तरी कडधान्य असावं, कडधान्याचा डोसा असावं, कडधान्य पोटामध्ये गेलं पाहिजे. हा म्हणजे दुसरा पदार्थ. तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये पण तुम्ही बघताय की माझ्या मुगाची उसळ, मटकीची उसळ, छोले, चण्याचं चाट, असं सारखं काही ना काही कडधान्य असतं. तिसरा पदार्थ तो म्हणजे सलाद. ज्याला सलाद खायची सवय नाहीये त्यानं सलाद खायची सवय लावा. सलादमध्ये फायबर्स असतात. निम्मं अर्ध पोट आपलं त्याच्यानंच भरतं. तुम्हाला जर भाजी चपाती बरोबर सलाद खायला आवडत नसेल तर जेवण करण्याच्या आधी तुम्ही 10-15 मिनिटामध्ये ते खाऊन टाका. हळूहळू चावून खाऊन टाका. एखाद्याला आवडत नाही म्हणून वरून मीठ टाकून अजिबात मीठ टाकायचं नाही. त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही. कांद्यावर लिंबू पिळू शकता, पण मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही. सलाद तुम्ही खायला सुरुवात करा. बघा तुम्हाला किती फरक जाणवेल. किती म्हणजे खूप फरक जाणवतो. सलादमुळे आपलं निम्मार्ध पोट भरतं. मग आपल्याला जर 4 चपात्याची भूक असेल तर आपली ती 3 चपात्यांवर जाते. आपल्याला 1.5 भाकरीची भूक असेल तर नॉर्मली मी 1 भाकरी खाते बरं का. माझी काय अर्ध्या भाकरीवर मी गेलेली नाही. 1 भाकरीवरून चतकोर म्हणजे सव्वा भाकरीपर्यंत मी खाते भाकरी. भाकरी कसं पातळ जाड असू शकते असं काही नाही. ज्याचं त्याचं शरीर असतं. ज्याला जेवढं लागतं त्यानं तेवढं खावावं, म्हणजे माझं असं म्हणणं आहे. त्यानं तेवढं खावं. असं करू नये की उगाच वजन कमी करायचं म्हणून पोटमारा करायचं नाही. आणि 80% पोट भरल्यानंतर बास करायचं. ते 20% अर्ध्या तासानं पाणी पिऊन झालं. 100% फुल झालं. पोट इथपर्यंत येईपर्यंत अजिबात खायचं नाही. चावून खायचंय. म्हणजे माझा पहिला पदार्थ झाला भाकरी. दुसरा पदार्थ झाला मोडाची कडधान्य.
तिसरा पदार्थ झाला सलाद. आता चौथा पदार्थ सांगण्याआधी तुम्हाला सांगते, डिटॉक्स वॉटर, हर्बल टी, वेट लॉस पावडर, ब्लू टी, दिवसभर प्यायचं पाणी, असे जे मी व्हिडिओज टाकते त्याच्यावर तुमचं कन्फ्युजन होतं की हा प्यायचा का तो प्यायचा. आता मी असे वेगवेगळ्या प्रकारचे हर्बल टी का घेत असते, तुम्हाला एका गोष्टीची सवय सांगते. आपण शहरामध्ये राहतो, आपण खेडेगावामध्ये राहतो, कुठं राहत असतो तिथं आपल्याला तिथल्या वातावरणाची, तिथल्या खाण्यापिण्याची सवय असते. आपण जेव्हा जागा बदलून जातो, बरोबर, जागा बदलली, आता शहरातली माणसं गावाकडे गेली, त्यांना गावचं विहिरीचं पाणी पिलं तरी पचत नाही, जुलाबावर बसतात, बरोबर का, तर शरीराला ती सवय लागलेली असते. कुठल्याच गोष्टीची आपल्या शरीराला सवय नाही लागू द्यायची. सवय का लागून द्यायची नाही, आपल्याला जर सपोज ते सकाळचं पाणी प्यायची सवय लागली आणि आपण थोडंसं काहीतरी चेंज केलं तर आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून सारखं चेंज करायचं, म्हणून मी हे सगळे हर्बल टी, डिटॉक्स वॉटर तुम्हाला दाखवत असते, घेत असते. कशासाठी, माझ्या शरीराला एकाच गोष्टीची सवय लागू नये, बरोबर आहे. माझं शरीर त्या गोष्टीशी जर अनुरूप झालं किंवा त्यानं समजून घ्यायला, आपण म्हणतो ना, समझोता करणे की कोशिश करली, बरोबर आहे ना, मग पुढं प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून रोज वेगळं वेगळं ट्राय करायचं. एकाच गोष्टीनं ओव्यानंच नुसती उष्णता वाढू शकते, मेथी दाण्यात नुसतं रोज रोज उलटी आल्यासारखं होऊ शकतं. त्यापेक्षा सगळं पिते. पण याच्यातलं तुमचं कन्फ्युजन असतं, हे घ्यायचं का ते, कोणतंही आपल्या शरीराला सूट करेल, आपल्याला चवीला आवडेल असं कोणतंही हर्बल टी दिवसातून फक्त एकदाच, कधीही घेतला चालतो, उपाशीपोटी चालतो, झोपायच्या आधी चालतो, जेवणाच्या आधी चालतो, जेवणाच्या नंतर चालतो, पण 4-4 वेळा प्यायचा नाही, फक्त एकदाच. वेट लॉस पावडर असली तरी एकदाच. काही यातला ऑप्शन हे सगळे ऑर आहेत, ओके. आणि 5वी गोष्ट आहे ती म्हणजे आहारामध्ये आधी मी कधीही ग्रीन टी पीत नव्हते, आधी मी कधीही ब्लॅक कॉफी पीत नव्हते. ब्लॅक कॉफी प्यायची नाही, ब्लॅक कॉफी नव्हते, दुधाची कॉफी प्यायची. पण ग्रीन टी माझ्या आयुष्यात डिलिव्हरी होईपर्यंत, पोरगी माझी 3 वर्षाची होईपर्यंत मी कधीही ग्रीन टीची चवसुद्धा बघितली नव्हती. तो मी माझ्या आहारामध्ये ॲड केला. त्याच्यामध्ये कॅलरीज 0 असतात. आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित चालण्यासाठी, आपलं शरीर म्हणतात ना, चयापचयाची क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी त्याचा फायदा होतो. हा 5वा पदार्थ आहे जो मी माझ्या आहारामध्ये ॲड केला. म्हणजे पहिला पदार्थ झाला, तुमच्या लक्षात आलं नसेल तर पहिला पदार्थ आहे तो भाकरी, जी मी ॲड केली. दुसरा मोडाची कडधान्य, तिसरं म्हणजे सलाद, चौथं म्हणजे डिटॉक्स टी, हर्बल टी, वेट लॉस पावडर कोणतंही एक, आणि 5वा म्हणजे ग्रीन टी. हे 5 पदार्थ मी ॲड केले आणि माझं 16 किलो वजन कमी झालं. अजूनही मी वेट लॉस करत आहे. आता मला कार्यक्रमाला जायचं आहे, अशा कार्यक्रमाच्या वेळी गेल्यावर आपलं वेटकडं लक्ष द्यायचं नाही, दाबून खायचं. आल्यावर आपल्या घरी जे काय करायचं ते आपल्या घरी येऊन करायचं. पाहुण्या रावळ्याच्या 4 माणसाच्यात माझं वजन वाढले, मी हे करते ते करते सांगायचं नाही. जे काय आहे ते पोटात ठेवायचं. चालायचंय ते चालायचं. कुणाला सांगायचं नाही कशासाठी चालते. आपल्याला आपल्या मुलाबाळांसाठी हेल्दी व्हायचं आहे. आपल्यावर आपली फॅमिली डिपेंड आहे. कुणाला दाखवण्यासाठी किंवा असतात, लोकांची मेंटॅलिटी सांगते तुम्हाला, असं लोक बोलतात, कुणाला दाखवायचंय वजन, आपल्याला, मला दाखवायचंय, मला सुंदर दिसायचंय, मला देखणं दिसायचंय, मला माझ्या आवडीचे कपडे घालायचे, मला माझ्या आवडीची ज्वेलरी घालायची, बाकी जगाचं घेणं देणं नाही. आपण फिट राहिलो, आपली फॅमिली फिट राहील, घरातल्या माणसांची काळजी आपल्याला घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला फिट राहणे गरजेचं आहे, बरोबर आहे का. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि जाता जाता गोडशी कमेंट करून जावा. आणि हे 5 पदार्थ तुम्ही रोज खाता का हे सुद्धा कमेंट करून सांगा. बाकी थँक्यू, बाय बाय.